कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यातील करवीर तालुक्यातील सर्वात मोठी गावं असलेल्या पाचगाव आणि कळंबा गावातील मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पाचगाव जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे संग्राम पाटील, भाजपच्या याज्ञसेनी पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विराज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पंचायत समिती गण क्रमांक 80 मध्ये काँग्रेसच्या सीमा पोवाळकर आणि भाजपच्या दीपाली पाटील यांच्यात लढत होतीये. जिल्हा परिषद कळंबेतर्फे ठाणे मतदारसंघात काँग्रेसच्या मनीषा पाटील, भाजपच्या वनिता भोगम आणि एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर पंचायत समिती गण क्रमांक 81 मध्ये काँग्रेसचे अनिल म्हेत्रे, भाजपचे रामचंद्र गुरव यांच्यासह 2 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पाचगाव आणि कळंबा या दोन्ही गावात अगदी चुरशीनं मतदान झालं. नवमतदारांपासून ते वयोवृद्ध मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. चालता येत नाही, बोलता येत नाही अशा परिस्थितीत अनेक वयोवृद्धांनी मतदानाचा हक्क बजावत सर्वांपुढं आदर्श निर्माण केला. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकटी करण्याचा नारा दिला. आज पहिल्यांदा वोटिंग केलंय आणि मला समजून आली ही प्रक्रिया किती छान आहे शासनाची. लोकशाही बळकट होण्यासाठी हा अत्यंत चांगला निर्णय आहे आणि सगळ्या नवमतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावा ही माझी नम्र विनंती. अनेक केंद्रांवर लहान बाळांना घेऊन येणाऱ्या मातांची संख्या सुद्धा लक्षणीय होती. पाचगाव मतदारसंघातील केंद्र क्रमांक 24 वर नजमा मणेर आणि मोहसिन मणेर या दाम्पत्यानं आपल्या 4 महिन्याच्या बाळासह येत लोकशाहीनं दिलेला हक्क बजावलाय. मणेर आहे. मी माझ्या मिसेसबरोबर माझ्या लहान बाळाबरोबर मी मतदानासाठी आलेलो आहे. याचं कारण हे की आपण मतदान सगळ्यांचा अधिकार आहे आणि हे लोकशाहीला आपण वाचवण्यासाठी हे पण मतदान करायला पाहिजे आणि हे सगळ्यांनी ह्यावर मतदान करायला पाहिजे की कुणी असू दे, वयस्कर असू दे, लहान बाळ असू दे, सगळ्यांनी आपले मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. कळंबा इथं राहणाऱ्या मुक्ताबाई गवळी या 85 वर्ष आजीला चालता येत नाही, तरीही त्यांनी रिक्षातून येऊन आणि केंद्रावर व्हीलचेअरवरून जात आपला मतदानाचा हक्क बजावला. एकीकडं आता राजकारणात काही उरलं नाही म्हणून मतदानावर बहिष्कार घालणारे, त्याचबरोबर मतदानासाठी सरकारी सुट्टी मिळाली म्हणून फिरायला जाणं पसंत करणारे अशा अनेकांच्या डोळ्यात अंजन घालायचं काम या आजी आजोबा आणि नवमतदारांनी केलंय.